नमस्कार. आजही दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे चंद्रपूर जिल्ह्याची वरोरा नाका इथे. आज इथे मार्गस्वर्गीय हक्क डालवणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कायद्यानुसार नोकरी भरती आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे. या उपोषणामध्ये मनोज पोत्राजे व रमेश काळबांदे यांनी दोघांनी आमरण उपोषण करण्यात आलं. चला जाणूया याच्या मागचं नेमकं कारण काय व या आमरण उपोषण केव्हापासून सुरू करण्यात आलेलं आहे. चला जाणूया इथल्या लोकांशी राजू तुकडे साहेब यांच्याची की यांचं काय म्हणणं आहे आंदोलनाच्या विरुद्ध. सर्वप्रथम सर तुम्ही आपलं परिचय द्या. मी राजू कुडे आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचा समन्वयक आहे. आम्ही गेल्या 2 जानेवारीपासून साखळी ठिय्या आंदोलन केल्यानंतर आम्ही 16 जानेवारीपासून आमरण उपोषण आमचे मनोजभाऊ पोत्राजे आणि 21 तारखेपासून आमचे रमेशभाऊ काळबांडे आमरण उपोषण करत आहे. सीडीसीची बँकेमध्ये जो नोकर भरती घोटाळा झाला हा पूर्णतः सुनियोजित कटकारस्थान रचून झालेला घोटाळा आहे. याच्यामध्ये पक्ष आणि प्रतिपक्ष दोनही म्हणजे आमदार खासदार असेल सगळ्या जणांची मिलीभगत असून हा घोटाळा करण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही या संदर्भामध्ये आरक्षण बचाव कृती समितीच्या लेटर पॅडवर महाराष्ट्राचे राज्यपाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे सहकार मंत्री आणि DDR असेल, विभागीय सहनिबंधक असेल किंवा सहकार आयुक्त असेल सर्वांना निवेदन दिलेली आहे. इथल्या सर्व आमदारांना निवेदन दिलेले आहे. फक्त सुधीरभाऊ मुनगंटीवार फक्त एकमेव असे नेते आहे आमदार की त्यांनी फक्त इथे येऊन भेट देऊन आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. बाकी सगळे लोकप्रतिनिधी जे आहे सगळ्यांनी जे आहे मॅनेज होण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून आजचा मनोज पोत्राजे यांचा 9वा आमरण उपोषणाचा दिवस आहे. रमेश काळपांडे यांचा 4था आमरण उपोषणाचा दिवस आहे आणि अत्यंत अशा खालच्या स्तरावर जे आहे प्रशासन पोचलेलं आहे की आमच्या त्या आंदोलनाची सूद घ्यायला ते तयार नाही आहे. आणि येणारी 26 जानेवारी जे आहे जे हे राज्य प्रजासत्ताक राज्य म्हणून घोषित झालं, जे संविधान जे आहे आपल्या देशाला या प्रजासत्ताक दिनानिमित्त मिळालं, तो प्रजासत्ताक दिन जे घटना आहे मूळ ज्या घटनेनुसार आम्हाला आमचे हक्क अधिकार मिळते, भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते भारताच्या सुपूर्द केलं आणि त्या संविधानामध्ये आरक्षण हा विषय महत्वाचा आहे. SC ST OBC प्रवर्गाला आरक्षण मिळालं पाहिजे हा मसुदा तयार करताना सगळ्या गोष्टी आहे. मग बँकेच्या उपयोजनेमध्ये 2013 मध्ये जे 97वी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की बँकेच्या नोकर भरतीमध्ये मागासवर्गीयाचं आरक्षण शासनाच्या नियमानुसार राहील आणि मागासवर्गीय कर्मचाऱ्याची पदोन्नतीचा अनुशेष भरून काढण्यात येईल. मग जर तुमच्या उपयोजनेमध्ये सर्व लिहून आहे आरक्षण आणि आता तुम्हाला हे महत्वाची गोष्ट सांगतो, हे आहे सहकार आयुक्तांचं पत्र आहे. सहकार आयुक्ताचं पत्र आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 12 जिल्हे जे आहे, जे 12 जिल्हे विदर्भातले त्याच्यामध्ये सर्वांना आरक्षण लागू आहे आणि त्याच्यामध्ये चंद्रपूर जिल्हा आपण आहे. मग समजा सहकार आयुक्ताचं पत्र आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. मग या बँकेने का नाकारलं हा महत्वाचा विषय आहे आणि त्यांच्या घटनेमध्ये त्याचं तशा पद्धतीचं नमूद आहे. पण आता हे वेगळे प्रकारचे दाखले देतात, कोर्टामध्ये सगळं मॅनेज केल्या जाते आणि तारखा मिळते. म्हणजे तुम्हाला इकडे न्याय मिळाला नाही पाहिजे आणि तिकडे यांचं काम पण झालं पाहिजे. 100 कोटीच्या वरचा हा भ्रष्टाचार आहे. येणाऱ्या 27 तारखेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे आहे ही केसचा हा निकाल लागणार आहे की कालबाह्य संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा आणि निवडणुका घ्या यासाठीचा निर्णय 27 जानेवारीला येणार आहे. आणि म्हणून 27 जानेवारीच्या अगोदर हे सगळं जे आहे नोकर भरतीचं काम त्वरित करण्यासाठी हे पूर्ण भ्रष्टाचार मार्गाने जे आहे काम करीत आहे. जवळपास 25 ते 40 लाख रुपये ज्या व्यक्तींनी दिले त्यांना पास करण्याचं धोरण यांनी आखलेलं आहे. कारण परीक्षेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाला. जेव्हा ITI कंपनी जी आहे त्यांनी परीक्षा घेतली, त्या ITI कंपनीने परीक्षा घेताना एवढे चुकीचे प्रश्न विचारले. इथं लिहिलेलं आहे की 2000 ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारा खेळाडू कोण आहे, तर याच्याबद्दल जे आहे प्रश्न विचारला होता आणि खेळाडूचे नाव कोणत्या म्हणजे खेळाशी संबंधित आहे हे असं याचा ऑप्शन देण्यापेक्षा यांनी देशाचे नाव लिहिलेले आहे.
म्हणजे ITI कंपनी कशी बोगस आहे आणि कशा पद्धतीचे चुकीचे प्रश्न विचारले गेले आणि काही प्रश्न जे आहे विचारले त्यांना चुकीचे उत्तर कीपॅडच्या माध्यमातून यांनी की आन्सर की मध्ये दिलेले आहे. आणि एकूणच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे फक्त जे आहे कागदोपत्री फक्त दाखवून यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. कारण काल मुलं जे पात्र होते मुलाखतीसाठी जे मुलं आले होते, ज्यांनी पैसे दिले त्याच मुलांच्या मुलाखती झाल्या. ज्या मुलांनी पैसे नाही दिले त्यांना ऐन केन प्रकरणी तुमचं कागदपत्र कमी आहे, तुम्हाला असं देता येत नाही, असं करता येत नाही, मुलाखतच त्यांना नाकारली. म्हणजे हा सर्वात भयंकर प्रकार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आता मी आम्ही सांगितल्या, एक तर ऑनलाईन पेपरमध्ये फ्रॉड केला, त्याच्यामध्ये यांनी आरक्षण नाकारलं, याच्यामध्ये यांनी जे कुठल्याही नोकर भरतीची एक वेळी जाहिरात जेव्हा होते ते जाहिरात बदलता येत नाही, तो कायदा आहे. परंतु यांनी जेव्हा 7 तारखेला जाहिरात काढली त्याच्यामध्ये जी काही टर्म अँड कंडिशन होती त्याच्यानंतर त्यांनी 2000 म्हणजे 18 तारखेला 18 ऑक्टोबरला ती बदलवली. 18 ऑक्टोबरला मग त्या नोकर भरतीमध्ये किमान सेकंड क्लास पदवीधर पाहिजे अशा प्रकारची अट टाकली आणि त्याचं वय मर्यादा तर अगोदरच वाढवली होती. म्हणजे पूर्णतः चुकीचं आणि पूर्णपणे ज्या बेकायदेशीरपणे ही नोकर भरती झालेली आहे. आणि म्हणून त्या विरोधामध्ये आम्ही आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या सर्व समाज संघटनेच्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही त्यांच्या विरुद्ध लढा देत आहोत. आणि हा लढा जे आहे आम्ही आमरण उपोषणाच्या माध्यमातून अधिक तीव्र केलेला आहे. काल एक मोठं मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं होतं. मोठा मोर्चा जे आहे सर्व जाती समूहाच्या विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये सामील झाले होते. ते सगळे विद्यार्थी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. तिथं आमच्या पूर्ण जे प्रश्न तिथे सांगितले आणि जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली की आपण जिल्ह्याचे मुख्य आहात, आपण जिल्हा मॅजिस्ट्रेट आहात आणि हा जो मोठ्या प्रमाणामध्ये इथं घोळ करण्यात आला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे, याची चौकशी लगेच लावून जी नोकर भरती आहे त्या स्थितीमध्ये ठेवा आणि चौकशी लावा, त्याच्यानंतर नोकर भरती ठेवा. चला जाणूया येथील आमरण उपोषण करणारे मनोज पोत्राचे यांच्याशी. तर सर्वप्रथम तुम्ही हा जो उपोषण आहे किती तारखेपासून सुरुवात केली? 16 तारखेपासून माझ्या या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. मी 2 दिवसा अगोदरपासून जिल्हाधिकाऱ्यांना रीतसर पत्र देऊन व मुख्यमंत्र्यांना रीतसर PMला मेल करून पाणीसुद्धा त्याग केला आहे. जेव्हापर्यंत ही नोकर भरती आणि आरक्षण नोकर भरती रद्द होऊन ही प्रशासक बसत नाही बँकेवर, तोपर्यंत माझे हे आमरण उपोषण या ठिकाणी सुरू राहणार आहे. माझं नाव आहे रमेश देवनाथ काळबांदे. मी 21 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलो आहे. 12 तारखेपासून यांचं उपोषण चालू आहे. आमचे मित्र मनोज भाऊ पोत्राचे यांनी CDC बँकेच्या विरोधामध्ये, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये यांनी उपोषणाला बसले आहे. यांनी वारंवार प्रशासकीय शासनाला वगैरे विनंती केली आहे, अर्ज दिलेले आहे. सर्व आहे ST NC प्रवर्गातील आरक्षण यांनी जे नाकारून आपल्या मनमर्जीप्रमाणे भ्रष्टाचार करून जे पदभरती केली आहे 360 लोकांची, ते अवैध आहे. ते रद्द करण्यात यावे व चांगल्या होत करू ST SC OBC विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा याच्याकरिता आम्ही जो आंदोलन चालू केलं आहे त्याचे आंदोलन आम्ही पाठिंबा दिला आहे. आखरीपर्यंत जोपर्यंत आम्हाला पूर्ण न्याय मिळत नाही, जिथपर्यंत ST NT कोटा चालू होत नाही, यांच्यावर जिथपर्यंत कारवाई होत नाही, नवीन प्रशासक बसत नाही, तिथपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत. तर काय वाटते या जे आमरण उपोषण करताय यांना न्याय मिळणार की नाही? काय प्रशासन यांना न्याय मिळवून देणार की नाही? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जे घोटाळा झालेला आहे त्याबद्दल काय होणार हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले, आता जाऊन तुरंत करा आणि संपूर्ण परिवाराचा पादरा फक्त आजही दर्पण न्यूज चॅनल. धन्यवाद.